नमस्कार मैत्रिणींनो, आता थंडी चालू झाली आहे। आता थंडीचा आपण तिळाचे काही प्रकार आपण करणार आहोत। तीळ शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि थंडीच्या दिवसात तेलाचं जास्त खाणं महत्त्वाचं आहे। चला तर आज आपण इथे एक रेसिपी बनवणार आहोत, तीळ वड्या। चला तर आता आपण इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहे मी, ते आपण भाजून घेऊया। गावरान तीळ आहेत हे, खूप टेस्टी असतात हे तीळ। चला तर आपण असं थोडंसं भाजून घेऊया। आपले तीळ भाजून झालेले आहेत। मी 1 मिनिट असं तवा गरम केलेला होता अगोदर आणि नंतर तीळ टाकले, तर छान तीळ आपले भाजून झालेले आहेत। चला तर आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। तीळ आपण काढून घेतलेले आहेत। चला तर आपल्याला आता गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। आपण थोडंसं तूप टाकून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण अर्धा गूळ आणि अर्धी साखर पाक करून घेऊया। आणि थोडंसं आपण पाणी टाकून देणार आहोत यामध्ये। चला तर इथे थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि आपण आता पाक बनवून घेऊया। बघू शकता साखर आणि गूळ वितळलेला आहे। आता आपल्याला पाक झाला की नाही आपल्याला हे बघायचं आहे। एका वाटीत मी पाणी घेतलेलं आहे, बघूया आपण पाक झाला की नाही आपला। नाही, अजून गोळा तर होत नाहीये। अजून 5 मिनिटे आपल्याला ठेवायचं आहे तसंच। पुन्हा बघूया आपण। पाक झाला आहे, पण तरी पण अजून कडक झालेला नाही। अजून आपण 5 मिनिटे हलवून घेऊया। तर पाकाची गोळी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आपल्याला आता तीळ टाकून घ्यायचे आहेत। बघा मस्त गोळी झालेली आहे। आता आपण तीळ टाकून घेऊया। तीळ मी टाकत आहे। आपल्याला छानसं असं हलवून घ्यायचं आहे। काढून घेतलेलं आहे। आता आपण इथं तूप लावून घेतलेलं आहे पोळपाटाला, इथे मी ते टाकणार आहे। अशा प्रकारे मी आपल्या वड्या काढून घेतलेल्या आहेत, तिळाची वडी तुम्ही बघू शकता। या चाकूच्या साहाय्याने मी कापून घेतलेले आहेत। तुम्हाला माझी तिळाची वडी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे आपली तीळ वडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे। थंडीच्या दिवसात तीळ वडी खाणं खूप गरजेचं आहे। तुम्ही बनवा आणि खा।